कागदपत्र दिले त्या आता 8 दिवसात कारवाई करून तुम्हाला आवाज देते, बरोबर ना? हां, तर त्याच्यामध्ये 8 दिवस फक्त तुम्ही थांबा. 8 दिवसात नाही मिळाला तर मग ते परत तुमच्याकडे असं म्हणतात. माझा आता या ठिकाणी ना वरच्यावर बोलत नाही, वरच्यावर लेखी देत ना मॅडम 8 दिवसात कारवाई करणार म्हणून. मॅडमला मी त्या दिवशी सांगितलं, मॅडमचा हातात मला छातूर मातूर नाही ना, छातूर मॅडम ऐकून घ्या, स्पष्ट सांगतो. मॅडम त्या दिवशी म्हणजे चौकशी करायला गावी आल्या. गावी आल्याच्या नंतर मॅडम ग्रामपंचायत ऑफिसमध्ये बसल्या. ग्रामपंचायत ऑफिसमध्ये बसल्याच्या नंतर सरपंच साहेब मॅडमला सांगत होते, मॅडम किती पूर्वी जागा असतात, एक खंड जागा असतात प्रत्येकाला. माझ्या रेकॉर्डला जी जागा आहे 1215 स्क्वेअर फूट, तेवढी जागा मला ग्रामपंचायतीकडून पाहिजे. गेल्या 200 ते 150 वर्षापासून ती जागा पुढे आलेली आहे. तर 2024, 25, 26 पर्यंत जर ती जागा नजर चुकीने लागली असती तर ग्रामपंचायतीने पाठीमागं डिसिजन घ्यायला पाहिजे. ग्रामसभेमध्ये त्याचे तो चर्चेला मुद्दा उपस्थित करायला पाहिजे, त्याला अनुमोदन द्यायला पाहिजे आणि ती जागा कॅन्सल करायला पाहिजे. तर ती जागा तेव्हाच जर कॅन्सल झालेली असते, माझी समज किंवा मला बरोबर एवढं सांगून, तर आज ही माझ्यावर उपोषणची वेळ आली नसती. परंतु माझी जागा ती कायम आहे आणि ती जागा माझी मला 1215 स्क्वेअर फूट जागा मोजून लगेच भेटल्याशिवाय मी हे उपोषण सोडलं. ते मोजायला मग काय ते हे पाहिजे मग आता ते लोक प्रत्यक्ष ते पाहिजे. ग्रामपंचायतीने व्यवस्था करावी, व्हिडिओ ऑफिस मार्फत ती व्यवस्था करावी. आणि माझा दुसरा मुद्दा, माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान होतो. वारंवार गावामध्ये 14 एप्रिलला गावामध्ये जयंती साजरी करीत असताना फक्त त्याचा एक माणूस अशी पूजा आरती करताना दिसतोय, तिथं माणूस दिसत नाही माझ्या बाबासाहेबाच्या जयंतीला. तिसरा मुद्दा, मी घरकुलाची माहिती मागवली होती, मला ग्रामसेवकने आजपर्यंत ती माहिती दिली नाही. का दिली नाही ती माहिती मला देण्यात यावी. माझे एक 3-4 मुद्दे, 4-5 मुद्द्यांची माझी सोडवणूक करावी. मी कॅशबुकची मागणी केली होती, मला कॅशबुक देण्यात आले नाही. हे सगळी व्यवस्था मला करून द्यावी व्हिडिओ ऑफिसमधून, ग्रामपंचायतीमार्फत आहे ना माहिती सगळी. ते मिळेल ना, आता काय होते ते मिळेल ना. त्यांची काय मागणी, कॅशबुक आहे ना. आपले ग्रामविकास अधिकारी जे कोणी आहे त्यांनी व्हिडिओ मार्फत देऊन टाकायचे. हा एक पहिला मुद्दा. आंबेडकर जयंती साजरी करतात आणि आमच्या गावात आम्ही 14-15 मेला साजरी करतोय. आम्ही मोठ्या प्रमाणात करतोय, ती दरवर्षीच करतोय आम्ही. याच वर्षी नाही माऊली, आम्ही आमच्या गावात आम्ही मोठ्या प्रमाणात पुढच्या महिन्यात साजरी, एप्रिलला नाही साजरी करतो आम्ही, नंतर साजरी मोठ्या प्रमाणात करतो. कार्यक्रम 2 दिवस आम्ही सुद्धा करतो. हां ठीक आहे, गाव पातळीवरती जरा नियोजन करू. हो साहेब, जरा गाव पातळीवर जरा नियोजन करून मोठ्या प्रमाणात कशी करता येईल हे पहा. आता त्या कार्यक्रमात आम्ही सहभागी असतो, आमचं योगदान असतं, आम्ही मोठ्या प्रमाणात पाहतो. मला काय म्हणायचे साहेब, आता आज तुमचं ऐकून घेतलं का नाही, तुमचे मुद्दे ऐकले का नाही. तुमचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, आमची 1200 स्क्वेअर फूट 600 जागा जी नाही जे काय असेल ते मला मी काय रेकॉर्ड नाही माझ्याकडे. आपण तुम्ही तोंडी सांगतात त्याप्रमाणे तोंडी बोलतो. हो साहेब, जरा मागचं रेकॉर्ड पहा जुन्यापासून पुढं किती होत आलेली आहे आणि त्याच्याप्रमाणे आता हे मोजणी केल्याशिवाय ते सिद्ध होणार नाही. मी म्हणलं ही 500, मी म्हणतात 700, हे म्हणतात 800. मोजणी केल्याशिवाय त्या गोष्टी सिद्ध होणार नाही. त्यामुळे हे ग्रामपंचायत मार्फत काय तुमचा निधी असेल किंवा बीडीओ साहेबांकडे मागणी करून मोजणी करून घ्या, म्हणजे तो एक कायमचा विषय मिटून जाईल. हे 2-3 गोष्टी आहेत हे. आणि आता हा जो विषय आहे हा मोजणी केल्याशिवाय सॉल्व्ह होऊ शकत नाही. बरोबर साहेब, तुम्ही मागणीचं करा, तुम्ही अभिलेख का लगेच मोजणार आहेत का, अशातला काय प्रकार आहे का, आपण आज उद्या मोजणार आहे का. तुमच्या ग्रामपंचायत पत्र दिलं ना ते लवकर होईल. साहेब अर्ज करतो, पंचायतीला पत्र द्यायला सांगू ना. हे जे मोजणीचं पत्र कसं होतं, आता तात्काळचं पत्र देऊन टाका, 1 दिवस देतील तुम्हाला. काय शासकीय बोलले लगेच होऊन जाईल. त्याला काय देतोय, बीडीओ ऑफिसला 2 वर्ष देतोय, हे तहसील कार्यालयाला 2 वर्ष माझा पाठपुरावा माझी कागदांचा चालू आहे, माझे सतत अर्ज चालू आहेत. हे बीडीओ साहेबांनी माझ्या आजपर्यंत एकाही अर्जाचा विचार झालेला नाही. बरोबर, म्हणून माझ्यावर उपोषणची वेळ आहे. बरोबर तुमचं म्हणणं. हे जे आहे ना, हे बीडीओ साहेबांमार्फत मोजणीसाठी तुम्ही पत्र द्या आणि ती मोजणीसाठी जी काही जी आहे प्रोसेस चालू करू मोजणीची काय. आणि हे बी कार्यक्रम हे तुम्हाला लक्ष म्हणजे तुमच्यासाठी नेहमी राहतील का बोचरे.
हे कोण आहेत तुम्ही? ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी. विस्तार अधिकारी. विस्तार अधिकारी पंचायत काय नाव आहे तुमचं सर? जंजाळ बरं, उंडेखडक ग्रामपंचायत तुमच्याकडे आहे का? मॅडमकडे. अच्छा. मॅडम सांगा आता, यांनी हे जे प्राणांतिक उपोषण केलं आहे ग्रामपंचायतीच्या अनुषंगाने, त्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक वेळा यांनी पत्रव्यवहार केला, परंतु तुमचा ग्रामपंचायत अधिकारी त्यांना त्या पत्रांना दाद देत नाही किंवा उत्तरं देत नाही. त्यांना समाधानकारक तशी उत्तरं मिळत नाहीत. यावरती तुमचा ग्रामपंचायत अधिकारीच अशा पद्धतीने जर त्या गावच्या लोकांशी वागत असेल तर याच्यावरती काय म्हणणं आहे तुमचं? कागदपत्र वगैरे पाहूनच आपण त्याला सांगतो. पत्रावर वगैरे काय केलं ते बघू आपण, त्याच्यानुसार आपण त्यांना माहिती घेऊ त्यांच्याकडून. नाही, पण आता ते तुमच्या समोरच बोलले 1 वर्ष झालं ते पाठपुरावा करतायत. वर्षभर झालं तुमचा ग्रामपंचायत अधिकारी सर्वसामान्य माणसाचं ऐकत नाही. आधीच विषय आला त्यामुळे पाठीमागच्या मला बघून सांगावं लागेल. दुसरं सांगतो. पण आज जर तुम्ही आलेत प्राणांतिक उपोषण यांना भेट द्यायला आलेत म्हणजे तुम्हाला या गोष्टीचं माहिती असेल ना. नाही, त्यांनी जो विषय आहे त्यांचा उपोषणाचा तो विषय मला माहिती आहे. त्यांनी बखर जागेतून पाईपलाईन वगैरे नेऊ नाही किंवा पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईन संदर्भात जे अर्ज दिलेला आहे त्या संदर्भात माहिती त्यांना सांगितलेली आहे किंवा आपण त्यामार्फत चौकशी करणार आहे. तो अर्जाचा विषय त्यांनी आता म्हटलेला आहे. नाही, त्यांना उपोषण करायची वेळ का आली मग? मॅडम, तुमचे ग्रामपंचायत अधिकारी 1 वर्ष झालं त्यांना ते ह्या बखल जागेच्या संदर्भातच त्यांच्याकडे पाठपुरावा करतायत, माहिती मागतायत. तुमचे अधिकारी, तुमचे कर्मचारी त्यांना माहिती देत नाही आहेत आणि त्यामुळे यांनी हे उपोषण केलं. इथं ह्या ठिकाणी बोर्ड त्या संदर्भातच लावला आहे. तुम्ही जरी आज आला असाल तरी तुमचे अधिकारीच दाद देत नाही, तुमचे कर्मचारी त्यांना दाद देत नाहीत असं दिसतंय ह्या प्रकरणामध्ये. बघून कागदपत्र वगैरे बघून माहिती घेऊ येते त्याप्रमाणे कारवाई करतील ते. काय प्रदीप जयराम शिंदे, तुम्ही या ठिकाणी प्राणांतिक उपोषणाला बसले. तुमच्या मागण्या नेमकं काय मागण्या आहेत तुमच्या याच्यामध्ये? माझी प्रथम मागणी आहे, माझ्या जागेवरची पकड जागेवर अतिक्रम ग्रामपंचायतीने केलंय. हे प्रथम मला ग्रामपंचायतीने पूर्ण विश्वासात घेतलं नाही. माझी जागा असूनही मला विश्वासात घेतलं नाही. शब्दाने आज तुमच्याकडं त्या म्हणजे गावठाण हद्दीमध्ये अतिक्रमण केले तुमच्या? हो, गावठाण हद्दीमध्ये म्हणजे मग आमची ते पूर्वी जुनी घरं तिथं त्या ठिकाणी होती आणि ती घरं जीर्ण अवस्थेत झाल्याच्या नंतर ती घरं मोडल्याच्या नंतर त्याची ती बखळमध्ये जागा जमा झाली. त्याला वेगवेगळे असे नंबर पडले. ते तुमच्याकडे कर आकारणी उतारा आहे ग्रामपंचायतीचा? हो, तो पण मग ग्रामपंचायतीला माहित नव्हतं का ती तुमची जागा आहे? ग्रामपंचायतीला याची पूर्णपणे जाणीव आहे, तरी ग्रामपंचायत म्हणते ते नजर चुकीने झाले असेल म्हणून ती वाढाव स्क्वेअर फूट जागा तुमच्या जास्त लागलेली आहे. म्हणजे तुमची जागा म्हणजे अतिरिक्त लागली, हो, जास्त लागली असं ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे. असं ग्रामपंचायतीचं म्हणणं हो. आहे. मग लावली कोणी ती? तुम्ही जाऊन लावली का त्या रजिस्टरला? मग ते पहिलं पूर्व 200 ते 150 वर्षापासून ते रजिस्टर पुढे आलेले आहे आणि माझं असं मत आहे की ते रजिस्टर जुने रजिस्टर ग्रामपंचायतीने गायब केलेले आहेत, फेकून दिलेले आहेत. आजही नाही फेकून ते दिलेले जाऊ द्या. दप्तर मला एक सांगा, ग्रामपंचायत तुम्हाला काय म्हणते? तुम्ही जी जागा आहे तुमच्याकडे जो कर आकारणी उतार हा. आहे बखळ जागेचा, हो, तो तुमचा चुकून लागलेला आहे अशी ग्रामपंचायत म्हणते का? ग्रामपंचायत असं चुकून म्हणणं आहे का ती जागा तुम्हाला रेकॉर्डला चुकून लागलेली आहे? मला सांगा मॅडम, असं होऊ शकतं का ग्रामपंचायत दप्तरमध्ये? दप्तर पाहिल्याशिवाय नाही करणार. नाही, पण तुम्हाला तुमचा अनुभव काय सांगतोय? दप्तर गाळ केलेलं आहे. दप्तर जर ग्रामपंचायतीचं तुमच्या ग्रामपंचायत अधिकारी पाठीमागचे ग्रामसेवक असतात त्यांच्याकडे सांभाळण्यासाठी असतं, तुमचे ग्रामपंचायतीचे कर्मचारी शिपाई लोक असतात त्यांच्याकडे असतं. मग ते दप्तरामध्ये हेराफेर करणं किंवा हे करणं हे सर्वसामान्य नागरिक करू शकतो का? बाहेर का नाही करणार. रेकॉर्ड ऑफिसमध्ये जाऊ. ऑफिसमधले लोक तुमचे आणि मग असं हे म्हणतात का यांच्याकडे कर आकारणी उतारा आहे त्या जागेचा? रेकॉर्ड पाहिल्याशिवाय नाही करणार. रेकॉर्ड पाहणं महत्त्वाचं आहे. रेकॉर्ड पाहण्यासाठी तुम्ही आता काय त्याचं हे करणार नक्की साहेब? पत्र दिले आता याच्या आधारे मॅडम जातील ना तिथे पंचायत. पत्राच्या आधारे यांनी पत्र कुणाला दिले पत्र हे? यांना द्यायचं. नाही, मला स्वीकारायचं नाही. नाही कशा संदर्भातलं पत्र आहे? रेकॉर्ड तपासण्या संदर्भातले? नाही, यांनी उपोषणाला बसले ना त्या संदर्भातच आहे. नाही काय म्हणून नाही ते पत्र? म्हणजे तुम्ही काय पत्र देताय त्यांना आता? पाणी पुरवठ्याचं वगैरे आहे ना, त्यांनी म्हटलं मालकीच्या जागेतून पाईपलाईन करण्यास हरकतबाबतचा अर्ज आहे त्यांचा. त्या संदर्भात त्यांना ही उपोषणाला बसली तर त्या संदर्भात चौकशी करून वगैरे अहवाल द्यायचा आहे. व्हिडिओ लावा.
पाण्याचं नाही प्रश्न. पाण्याचा तिथं तरी ग्रामपंचायत कुठं ऑफिस लिहिलेलं चालू आहे नाही. आता सध्या. तुम्ही येऊन पाहिलं का तिथं पहिला त्या अर्ज ठिकाणी त्यांचा तसाच पाहिलं आहे. फोटो पाईपलाईन काढायला पाहिजे त्या संदर्भात. स्पॉटचा. पहिला अर्ज त्यांचा हाच आहे. ओ प्रदीप शिंदे, तुम्ही इथे प्राणांतिक उपोषणाला बसलाय. तुमचं इथं मागण्या वेगळ्या आहेत आणि ज्या विस्तार अधिकारी ग्रामपंचायतच्या ज्या आलेल्या आहेत इथं त्यांच्या हातात जो अर्ज आहे तो तुमचा वेगळा आहे असं दिसतंय. नाही. मॅडमने त्या ठिकाणी पूर्ण चौकशीच केली नाही. मॅडम 4 दिवसापूर्वी आल्या होत्या म्हणजे स्थानिक पाहणी करण्यासाठी. मॅडम फक्त ग्रामपंचायत ऑफिसमध्ये बोलल्या, सरपंच साहेबांशी बोलल्या आणि माझ्याशी त्या ठिकाणी मला बोलून घेतलं. परंतु मॅडमने असा एकही त्या स्पॉटचा असा फोटो वगैरे काढलेला नाही. मूळ मुद्दा मला हे म्हणायचं आहे का तुम्ही उपोषण करण्यासाठी जे बसलात ना तुमची मागणी वेगळी आहे आणि मॅडमनी जे पत्र आणले ते पाण्याच्या संदर्भातलं पत्र आहे काहीतरी. मी 15 दिवसापूर्वी जे नोटीस दिलेत ते नोटीस मॅडमकडे नाही आहेत. त्या नोटिसामध्ये माझ्या सगळ्या संपूर्ण टोटल मागण्या आहेत आणि त्या मागणीप्रमाणेच माझ्याकडे त्याच्यामध्ये पाण्याची काही मागणी आहे का? पाण्याचे काही 3 गटर मागण्या याच्यात मी 2 मागण्या टाकल्या नाहीत. कॅशबुकची नाहीत माहिती टाकली आणि खर्चाचा अहवालाबाबत नाही टाकलं मी. उलट याच्यात 3च मागण्या आहेत माझ्या महत्वाच्या म्हणून. नाही. परंतु मॅडम आपले जे विस्तार अधिकारी भोईर मॅडम जे आहेत ना त्यांनी जे पत्र आणलेले तुम्हाला द्यायला त्याच्यामध्ये सांडपाण्याचं काहीतरी गटाराचा मॅडम बरोबर ना? पाणी नाहीये. मग? जलजीवनची पाणी पुरवठा योजना त्यांच्या जागेतून जाते असं त्यांचं अच्छा. म्हणणं आहे. संदर्भात ते. जलजीवन पाणी पुरवठा जे आहे ना त्याचे जे पाईप वगैरे तुमच्या जागेतून जातात आणि म्हणून तुम्ही पत्रव्यवहार केले असं विस्तार अधिकारी मॅडमचं मत आहे. तोही मुद्दा आहे. बरं, तो पण आहे का? 15 दिवसापूर्वी प्राणांकित उपोषणचं एक माझं नोटीस आहे त्यांना व्हिडिओ ऑफिसला. त्याच्यामध्ये माझे टोटल मुद्दे आहेत कशावरून मी उपोषण करणार आहे आणि त्या अनुषंगाने मॅडमनी चौकशी करून सांगावं. मॅडम बोला आता. एक मुद्दा तर मॅडमने आणलाय, आता बाकीचे तुमचे 15 मुद्दे. 2 मुद्दे उर्वरित मी स्वतः दिलेल्या नोटिसामध्ये आहेत आणि तशी त्या नोटिसाची माझ्याकडे पोच आहे. पाहिजे तर आपण त्याची पडताळणी करा मुद्दे काय आहेत. आता या ठिकाणी महसूल विभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी मडके साहेब आहेत, या ठिकाणी लोखंडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि पंचायत समितीचे सुद्धा अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता त्यांच्या हातामध्ये जे पत्र आहे ना ते तुमचं पाणी पुरवठ्याच्या संदर्भात जी मागणी होती ते सोडवण्यासंदर्भात ते आलेले आहेत. आता तुम्ही उपोषण सोडावं असं त्यांची विनंती आहे. नाही, माझ्या टोटल मी 15 दिवसापूर्वी जे नोटीस दिले त्या नोटिसामध्ये जेवढ्या माझ्या मागण्या आहेत त्या माझ्या पूर्ण मागण्या झाल्याशिवाय मी प्राणांकित उपोषण सोडू शकत नाही. मॅडम काय सांगाल आता? मग आता कसं यांच्याकडे माझ्याकडे एक आलेलं आहे पण नंतरचा एखादा अर्ज असेल तर तो पण आपण त्याच्याबरोबर चौकशी करू शकते. वरिष्ठ निर्णय घेतील त्या संदर्भात. त्यांचं असं मत आहे 15 दिवसापूर्वी उपोषणाला बसण्याच्या पूर्वी जे त्यांनी पत्र व्यवहार तुमच्या विभागाला केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी मुद्दे मांडलेले ते मुद्दे सर्व तुमच्याकडे नाही आहेत असं त्यांचं मत आहे. आता त्यांनी आम्हाला पत्र काढलेले ते एक 27/3/26 एक पत्र आहे आणि त्यांनी काल अजून त्यांच्याकडे इथंच आहे ते पत्र दिलेले त्यांनी. आमच्याकडे एक 27/3/26 पत्र आले नाही. पण ही मागणी यांची जी बाकीची जमिनीची मोकळी जागा ग्रामपंचायतीने अतिक्रमण केले वगैरे असं त्यांचं आता मत आहे. हे तुमच्या पत्रामध्ये त्या जे मुद्दे दिले त्याच्यात आहे का नाही? याच्यात नाही आहे पण समजा पण नंतर दिलं असेल तर आपण त्याच्यात ॲड करून घेऊ ना चौकशीच्या वेळेस. नंतर मध्ये उपोषणाला बसल्याच्या नंतर दिलं का त्यांनी? कधी दिले त्यांनी आता माझ्याकडे याच्यात नाही आहे काही. अहो मॅडम तुम्ही विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभागामध्ये पाहताय तुमच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या संदर्भात त्यांनी पत्रव्यवहार केलाय, उपोषणाला बसलेत. बसायच्या अगोदर अर्ज देतात की नंतर देतात? नाही ऐका ना, तुम्ही पाहिलं नाही म्हणताय आणि तुम्ही तर उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित झालात. हा एकच पत्र माझ्याकडे आलेलं आहे त्याच्यानुसार त्यांनी दिलेलं आहे. मग याला जबाबदार कोण? त्याच्यानंतर दुसरं तुमच्या- पत्र उशिरा दिलं असेल तर येईल ते पत्र ना नंतर. आवक जावक मध्ये दिलं असेल त्यांनी. आवक जावकला दिलं असेल. मग किती वेळ लागतो आवक जावक मधून तुमच्यापर्यंत यायला? आता त्यांनी कधी दिले त्याच्यावर काही सेन्सिटिव्ह विषय असतात का ते अगदी तातडीने काही पत्रव्यवहार तुमच्यापर्यंत किंवा तुमचे जे गटविकास अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत जायला हवा? अजूनपर्यंत तुमच्याकडे उपोषणाला बसले तरी पत्र आलं नाही मॅडम. बरेचसे काही टोटल पोशी आहेत अशा 18 पोशी आहेत. 10 हा केव्हा दिलेला आहे बघू द्या. पोलीस स्टेशन नाही गट विकास अधिकाऱ्यांना दिलेलं आहे का? हा आहे ना. दाखवा बरं ते. अधिकाऱ्यांचं आहे. थांबा द्या. हा साहेब पाहतात मडके साहेबांना पाहू द्या. ठीक आहे गट विकास. बघू द्या केव्हा दिले.
आमरण उपोषणाची नोटीस 10 एप्रिल 2026 गट विकास अधिकारी खाली एक मिनिट मला पाहू द्या आवक जावक 10 एप्रिललाच यांनी दिलेलं आहे मॅडम आणि ते अजून तुमच्यापर्यंत आलंच नाही तुम्ही उपोषणाच्या ठिकाणी आलेला बघा शेवटी अर्ज होतं त्याच्यामध्ये ते मुद्दे असतील बघा काही मुद्दे राहतील नाही मुद्द्याचा विषय नाही आता मडके साहेब महसूलचे आपण अतिशय दक्ष असे अधिकारी आहात हा गट विकास अधिकारी आणि पंचायत समितीचा हा भोंगळ कारभार या ठिकाणी आता दिसतोय की यांनी 10 एप्रिलला पत्र दिलेलं आहे आणि ते विस्तार अधिकाऱ्यांपर्यंत आवक जावकमधून आलेलं नाही आणि इथं मनुष्य उपोषणासाठी बसलेला आहे काय म्हणायचं आता यावर बोला हा जो पत्रव्यवहार झालेला आहे हा गट विकास अधिकाऱ्यांशी झालेला आहे त्यांचं हे पत्र पाहता त्याच्यामध्ये कॅशबुकची माहिती दिलेली नाही माहिती अधिकारातली माहिती दिली नाही 2021-22 ते 25 त्याप्रमाणे घर बखळ जागा जलजीवन योजनेअंतर्गत पाईपलाईन असे बरेचसे मुद्दे घातलेले आहेत माझी शिंदे सरांना विनंती आहे का ह्या पत्राच्या अनुषंगाने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जे आहेत यांनी चौकशी करून 8 दिवसामध्ये अहवाल BDO साहेबांना सादर करून त्याची एक प्रत तहसील कार्यालयात सादर करावी आणि त्यानंतर याच्यामध्ये कारवाई होईल समजा जर नाही त्यांच्या मनासारखी कारवाई झाली तर त्यांनी परत पुन्हा हा मार्ग अवलंबायला आपल्याला घटनेने अधिकार दिले आहे एक विनंती आहे शिंदे साहेबांना का ह्या अनुषंगाने विस्तार अधिकारी मॅडम BDO साहेबांना अहवाल सादर करतील त्याची कॉपी तहसील ऑफिसला देतील आमची विनंती आहे की आपण हे उपोषण मागे घ्या माझे तुम्हाला याच्यावर विनंती अशी आहे साहेब मी 4 दिवस काय अजून 5 दिवस उपोषण करतो परंतु वरिष्ठांच्या सल्ल्याने तुमच्या सल्ल्याने उपोषण पाठीमागं होईल आणि याची पूर्ण पडताळणी झाल्याशिवाय उपोषण मी बंद मला एक याच्यामध्ये असं दिसतंय माझ्याकडे गरीबाकडे तुम्हाला तो 1 रुपया गाडीच्या टायर एवढा आहे मला खर्च होतोय खर्च नाही मडकेश भाऊसाहेब मला सांगा हे पत्रच अजून मॅडम जवळ आलेलं नाही त्यांच्या विभागात कशावर कारवाई होणार आहे? तर कसा अहवाल तयार करणार ते केव्हा करणार आता आपण 8 दिवसाची मुदत घेतलेली आहे ऑफिसमध्ये जाऊन अहो, उपोषणाला बसलेल्या माणसाचं जे पत्र आहे जसं महसूलचे अधिकारी अतिशय यांनी आले काय आपण त्याला म्हणू एकदम घाई आले तत्परतेने आले अगदी त्या पद्धतीने यांचे हे आलेले आहेत उपस्थित झालेत पण यांच्यापर्यंत जे हे पत्र दिले त्यांनी नोटीस दिले ती नोटीसच या मॅडम जवळ नाहीये त्यांचे मुद्देच माहीत नाहीयेत उपोषण कशासाठी करतात हेच माहीत नाहीये असा भोंगळ कारभार जर पंचायत समिती जुन्नर तालुक्याचा असेल आणि अशा एखाद्या गरीब माणसावरती अन्याय होणार असेल तर तो प्राणांतिक उपोषण करता करता माणूस जायचं ना मुंबई पासून दिलेत मी मुंबई मंत्रालय भोईर मॅडम मला असं म्हणायचं आहे प्रकरण कसे असो उपोषण त्यांचं असेल त्यांच्या मागण्या असतात लोकांच्या त्याच्यातल्या काही सुटतील काही नाही सुटतील प्रशासनाची काही बाब असेल आपले काही अहवाल असतील काही त्रुटी असतील त्यांच्या परंतु हा जो पत्रव्यवहार एखादा सर्वसामान्य माणूस करतो तो पत्रव्यवहार जर अधिकाऱ्यांपर्यंत आवक जावकमधून वेळेत जात नसेल तर काय करायचं काय लोकांनी आता याच्यावर इथं मला थांबवून आहे आता इथं मला पूर्ण व्यवस्थित लगेच भेटल्याशिवाय तुम्ही मला 4 दिवस थांबवा मी 4 दिवस मी तसंच उपोषण ठेवणार पण मी 5व्या दिवसापर्यंत मी निर्णय मांटेकर तरी निर्णय घेतल्याशिवाय मी जाणार नाही या ठिकाणी मला तेवढा त्रासच ग्रामपंचायतीने दिला ना आपल्या ऑफिसमधून त्रास दिलाय हटणार नाही प्राण गेला चालेल एकदाच होईल त्याला एक लहान मुलं आहे मला त्या मुलाची जबाबदारी आपल्यावर ठेवलेली आहे या ठिकाणी तालुक्याचे जे गट विकास अधिकारी आहेत चन्नावर साहेबांना सुद्धा माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की आपल्या पंचायत समितीचा भोंगळ कारभार या ठिकाणी निदर्शनात येत आहे तालुक्याचे आमदार असतील तालुक्याचे या लोकसभेचे खासदार साहेब असतील यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपल्या तालुक्यात चाललंय काय प्रशासनावर आपला वचक आहे की नाही हे या ठिकाणी आता स्पष्टपणे दिसत आहे विस्तार अधिकारी येतात वेगळं प्रकरण घेऊन येतात प्रदीप जयराम शिंदे उंडखडक ग्रामपंचायतीचे सर्वसामान्य नागरिक आहेत ते प्राणांतिक उपोषणाला बसलेत त्यांचे विषय वेगळे आहेत विस्तार अधिकाऱ्यांच्या हातात कागद आहे तो विषय वेगळा आहे आणि मुळातच ज्या उपोषणासाठी ते बसलेत ते जे पत्र त्यांनी जे नोटीस त्यांना पंचायत समितीला दिलेली आहे
ते नोटीसच यांच्यापर्यंत अजून पोहोचलेलं नाही आहे. माणसाचं उपोषण या ठिकाणी चालू झालेलं आहे सकाळपासून. अशा पद्धतीचा जर हा कारभार चालला असेल तर हे उपोषण सुटणार कसं साहेब? तर माझी विनंती आहे तालुक्यातील शरददादा सोनवणे तालुक्याचे आमदार, त्याबरोबर गट विकास अधिकारी प्रतीक चन्नावर साहेब आणि तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब सिरसट साहेब, ह्या सर्व लोकांना माझी विनंती आहे, सर्व प्रतिनिधी असतील आणि सर्वांना माझी विनंती आहे की आपण ह्या अधिकाऱ्यांवरती वचक नाही असं स्पष्ट दिसतंय, आपण याच्यावरती कार्यवाही करावी.